अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। चारित्र्याच्या संशयावरून तसेच कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीचा धारदार चाकूने गळा चिरून खून केल्याची अत्यंत धक्कादायक घटना पाचगाव रोडवरील योगेश्वरी कॉलनी येथे घडली आहे। दीपाली गणेश कदम वय 32 असे मृत महिलेचे नाव असून या प्रकरणी करवीर पोलिसांनी तिचा पती गणेश भगवान कदम वय 33 मूळ राहणार जवाहरनगर सध्या राहणार योगेश्वरी कॉलनी पाचगाव कोल्हापूर यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दीपाली या काही दिवसापासून माहेरी राहत होत्या। घरातील कपडे व इतर साहित्य घेऊन जाण्यासाठी गणेशने एका मित्राच्या मार्फत दीपाली यांना योगेश्वर कॉलनीतील घरी येण्याचा निरोप दिला होता। रविवारी सकाळी दीपाली या लक्ष्मीपुरी येथील आठवडी बाजाराच्या कामावर जाण्यासाठी घरातून निघाल्या होत्या। मात्र पतीचा फोन आल्यामुळे त्या पाचगाव येथील घरी गेल्या। घरी पोहोचल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा तीव्र वाद झाला। या वादातून संतापलेल्या गणेशने दीपाली यांना मारहाण करत धारदार चाकूने त्यांच्या गळ्यावर वार केले। गंभीर दुखापत झाल्याने दीपाली यांच्या घटनास्थळीच तडफडून मृत्यू झाला। दीपाली यांच्या मृत्यूची बातमी समजताच माहेरांच्या नातेवाईकांनी CPR रुग्णालयात धाव घेतली। फोन करून घरी बोलवूनच तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। दीपाली आणि गणेश यांनी 9 वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता। या प्रकरणी करवीर पोलीस पुढील तपास करत आहेत। चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।